हाय गाईज, तर आज सर्व मुलींना आम्ही बाहेर जाणार होतो आणि हे कशासाठी तुम्हाला मी सांगते. आम्हाला सर्वांना ना जेवण करायचं होतं. जेवण करण्यासाठी आम्हाला ऑलरेडी पार्टी होती आमची. तर आम्ही सगळे रेडी वगैरे झालो. रेडी होण्यासाठी ना आम्ही सगळं बेस स्टार्ट केला होता. आधी ना बर्फ वगैरे ना आपल्या स्किनवर रफ करून घ्यायचं. मुलींसाठी इम्पॉर्टंट गोष्ट असते ही चेहरा बेस आपण मेकअप जो करतो तो बेस आपला प्रॉपर सेट झाला पाहिजे. त्यानंतर ना मी कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि हा आउटफिट घातला. हा आउटफिट खूप छान दिसत होता. त्याच्यानंतर ना टोनर वगैरे लावलं. हायड्रेटेड स्किन हवी असेल ना तुम्हाला तर तुम्ही नेहमी टोनर यूज करा, मॉइश्चरायझर यूज करा. त्यानंतर ना मॉइश्चरायझर मी लावलं. हे मॉइश्चरायझर पण खूप छान आहे. मग मी वापस कपडे चेंज केले कारण की त्या कपड्यांमध्ये मला असं कम्फर्टेबल फील वाटत नव्हतं. त्यानंतर मी माझी सनस्क्रीन लावली. ह्या सनस्क्रीनची कोणाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी त्याला ही लिंक टाकून देईल. ही सनस्क्रीन ना मी बऱ्याच दिवसापासून यूज करते आणि माझ्या चेहऱ्यावर जेवढा पण ग्लो आहे ह्या सनस्क्रीनमुळेच येतो. कारण की ही सनस्क्रीन ना तुमचं मॉइश्चरायझरचं पण काम करते आणि सगळंच. त्याच्यानंतर ना मी फाउंडेशन घेतलं, फाउंडेशन लावलं. नॉर्मल फाउंडेशन मी टचअप दिला फाउंडेशनचा. त्यानंतर ना मला कॅमेऱ्यात बघून मेकअप नव्हता करता येत प्रॉपर. तर मग माझ्याजवळ ना मी एक छोटासा मिरर ठेवला. त्याच्यामध्ये बघून बघून नॉर्मली मेकअप करत होते. त्याच्यानंतर मी हे लिस्टे वगैरे लावलं आणि ही लिस्टेचा शेड ह्या ड्रेसवर खूप छान दिसत होता. हे सगळं लिस्टे वगैरे लावल्यानंतर मी ब्लशर घेतलं. मुलींच्या मेकअपसाठी ना सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, ब्लशर पासून तर सगळं. माझ्या मैत्रिणी मला भांडत होत्या का तू आम्हाला मेकअप करून देत नाही, कारण की मी केव्हाची व्हिडिओ काढते. त्यानंतर ना हे डायसनचं मशीन आहे, हे तुम्हाला मला दाखवायचं होतं बऱ्याच दिवसापासून, पण मला काही टाइम मिळत नव्हता आणि हे मी यूज पण केलेलं आहे. म्हणजे घेतल्यानंतर ना एक दोनदा यूज केलं आणि खरंच खूप छान यूज झाला याचा. हे 5 मिनिटात आपल्याला कुठे जायचं असेल तर 5 मिनिटात रेडी होऊन आपल्याला जाता येतं. एवढ्या याच्यामध्ये गोष्टी 5-6 गोष्टी आहे ज्या आपल्याला पार्लरपेक्षा घरच्या घरीच करता येतात. तर सलूनमध्ये जायची गरज पडणार नाही तुम्हाला. इथं घरच्या घरीच फटाफट रेडी होऊन घ्यायचं. आणि हा कसं यूज करायचं ना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर कसं यूज करायचं. त्याच्यानंतर ना मी 5 मिनिटात केस वगैरे सेट करून घेतले आणि खरंच खूप छान सेट झाले होते माझे केस. त्याच्यानंतर खूप लेट झालं होतं आम्हाला म्हणून आम्ही तिथनं निघालो आणि तुम्हाला मी दाखवते नेक्स्ट व्लॉगमध्ये की आम्ही कुठे गेलो होतो. सो बाय गाईज.